हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आज आपण सिडनी सी लाईफ ॲक्वेरियमच्या अद्भुत सागराखालील जगात एक रोमांचक प्रवास करणार आहोत. हे केवळ एक ॲक्वेरियम नाही तर एक जिवंत रंगीत दुनिया आहे, जिथे प्रत्येक कोपऱ्यात एखादी नवी कहाणी दडली आहे. जस्ट इमॅजिन, जणू तुम्ही अशा जगात प्रवेश करत आहात जिथे संपूर्ण समुद्र तुमच्यासमोर जिवंत होतो. ॲक्वेरियममध्ये चालताना तुम्हाला हळूवार हलणारी समुद्र शेवाळं आणि चमकदार रंगाल कोरल रीफ दिसतात. प्रत्येक प्रदर्शन एक वेगळी गोष्ट सांगते. महासागरातील विविध प्रजाती आणि त्यांच्या जगण्याच्या कहाण्या. विशाल शार्कपासून ते खोडकर सागरी उद्यानापर्यंत प्रत्येक जीवाची स्वतःची एक अनोखी कथा आहे. सर्वात मंत्रमुग्ध करणारा अनुभव म्हणजे काचेचा बोगदा, जिथे तुम्ही चालताना सभोवताली पोहत असलेल्या शार्क आणि स्टिंग्रे तुम्हाला वेढून टाकतात. तो क्षण जणू श्वास रोखून ठेवावा असा असतो. पाण्याच्या स्पर्शाची जाणीव होते आणि या सुंदर प्राण्यांना पाहताना मनात समुद्राच्या गूढतेची आणि भव्यतेची अनुभूती येते. निसर्गाशी जोडणारा हा एक विलक्षण क्षण असतो. हे ॲक्वेरियम फक्त समुद्रजीवी दाखवण्यासाठी नाही तर सागर संवर्धनासाठी कार्य करते. इथे तुम्हाला सागरी जीवनाबद्दल शिक्षण दिले जाते. प्रदूषण, हवामान बदल आणि सागरी परिस्थितींवरील धोके याविषयी माहिती दिली जाते. ह्या कथा आपल्याला प्रेरणा देतात की आपण स्वतः आपल्या परीने समुद्राचं रक्षण करण्यासाठी काहीतरी करू शकतो. तुम्ही इथे आला तर पेंग्विनला भेटायला विसरू नका हां. हे गोंडस पक्षी त्यांच्या खोडकर हालचालीने सगळ्यांना हसवतात. त्यांना पाहताना मनात बालसुलभ आनंद जगतो. जणू निसर्ग आपल्याला हसवतोय असं वाटते. सिडनी सी लाईफ ॲक्वेरियम हे खरोखर आठवणींनी भरलेले ठिकाण आहे. तुम्ही पण तुमच्या फॅमिली या फ्रेंडसोबत नक्की व्हिजिट करा. तुम्हाला पण आवडेल. प्रत्येक भेट ही शिकण्याची, निसर्गाची जोडण्याची आणि आपल्या पृथ्वीच्या सौंदर्याची कदर करण्याची संधी असते. आजचा आपला हा सागरी प्रवास संपताना मला आशा आहे की तुम्हालाही समुद्राच्या गूढ जगाबद्दल ओळख झाली असेल आणि त्याचं रक्षण करण्याची प्रेरणा मिळाली असेल. या सुंदर प्रवासात माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा. आणखी अशा रोमांचक सफारीसाठी भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वप्न पाहत राहा आणि निसर्गाच्या चमत्काराचा शोध घेत राहा. थँक्यू.